पिंपळगाव बसवंतमध्ये सुयोग हॉस्पिटलकडून अत्याधुनिक आरोग्य सेवा, विमा व शासकीय योजनांचा लाभ। पिंपळगाव बसवंत तालुका निफाड येथील सुयोग हॉस्पिटल व ॲक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटरमध्ये रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा तसेच विविध आरोग्य विमा आणि शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार उपचार सेवा उपलब्ध होत आहेत। या रुग्णालयात 35 बेडची सुसज्ज व्यवस्था असून 5 बेडचे ICU व रिकव्हरी विभाग, आधुनिक ऑपरेशन थिएटर, व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, डिजिटल एक्स-रे, सिटी स्कॅन सेंटर, फिजिओथेरपी विभाग, पॅथॉलॉजी लॅब, 24 तास फार्मसी, लिफ्ट व जनरेटर बॅकअप अशा सुविधा उपलब्ध आहेत। त्यामुळे विविध प्रकारच्या आजारांवर आणि अपघातग्रस्त रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होत आहे। रुग्णालयात फ्रॅक्चर उपचार, जनरल सर्जरी, न्यूरोसर्जरी व स्पाइन सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, ऑर्थोस्कोपी, जॉइंट रिप्लेसमेंट, ENT सर्जरी, यूरोसर्जरी तसेच इंटेन्सिव्ह व क्रिटिकल केअर व्यवस्थापन अशा अनेक वैद्यकीय सेवा दिल्या जातात। याशिवाय स्टार हेल्थ, केअर हेल्थ, HDFC एर्गो, बजाज अलायन्स, टाटा AIG, निवा, भूपा आणि नवी जनरल इन्शुरन्स अशा विविध विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा रुग्णांना उपलब्ध आहे। तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पात्र रुग्णांना उपचाराचा लाभ दिला जातो। या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर निलेश शिवाजीराव शेटे MBBS, डॉक्टर ऑर्थो मुंबई हे अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देत आहेत, तर डॉक्टर सौ नितिशा निलेश शेटे BAMS हे देखील रुग्णसेवेत कार्यरत आहेत। तसेच न्यूरो, प्लास्टिक सर्जरी, जॉइंट रिप्लेसमेंट, मॅक्सिलोफेशियल सर्जरी आणि मेडिसिन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन रुग्णांना मिळत आहे। अपघातग्रस्त आणि ट्रॉमा रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत तसेच परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, हा या हॉस्पिटलचा उद्देश असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली। पिंपळगाव बसवंत येथील घोडकेनगर हॉटेल रुच्या मागे असलेले हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी सदैव कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले। डॉक्टर निलेश शेटे, अस्थिरोग तज्ज्ञ, सुयोग हॉस्पिटल, घोडकेनगर, पिंपळगाव येथे गेल्या 19 वर्षापासून कार्यरत आहे। आमच्या या हॉस्पिटलची सुरुवात 2007 मध्ये डॉक्टर मनोज बर्डे जे सध्या नगराध्यक्ष आहेत ते आणि मी इथे सुरुवात केलेली आहे। 19 वर्षापासून आम्ही असंख्य रुग्णांवरती उपचार केलेले आहेत। मुख्यतः मी अस्थिरोग तज्ज्ञ आहे आणि पिंपळगाव परिसरामध्ये मुख्यतः निफाड, चांदवड आणि दिंडोरी तालुक्यातल्या बऱ्याच लोकांच्या काही ऑपरेशनच्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत। बरेच लोक आज पण आमच्याकडे OPDची सुविधा घेतात। आमच्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळतो। त्यानंतर काही कॅशलेसच्या पण मेडिक्लेमच्या सुविधा आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे आणि एकदम वाजवी दरात आमच्या इथे ट्रीटमेंट आहे। त्यामुळे पेशंटला फार करून नाशिकला जाण्याची गरज पडत नाही। अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी आम्ही एक सुसज्ज असं लॅमिनर ऑपरेशन थिएटर पण बनवलेलं आहे। इथे सर्व प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी, काही जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी, स्पाइन सर्जरी, न्यूरो सर्जरी ह्या केल्या जातात। तरी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती। 6-7 वर्षापासून येतो आम्ही। कसं काय काय म्हणजे तुम्हाला अनुभव? नाही, मणक्याचं वगैरे काही दुखलं तर येतो आम्ही, घरची वगैरे फॅमिली वगैरे। पैसे वगैरे फी वगैरे कमी आहे त्यांची, नाशिक जाण्यापेक्षा नाही इथे जवळ पडतं, सोयीस्कर, चांगले गुण पण येतो। सर्वसामान्यांसाठी चांगले आहे भाऊ, गोरगरिबांसाठी पैसे पण कमी लागतात, डॉक्टर पण चांगले। आत्ता आपण बघितलं पेशंट का नाशिकला जायला लागायचं पहिलं लोकांना, आता सुयोग हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मणक्याचा गॅप असो, गुडघ्याचा त्रास असो, कमरेच्या मणक्याचा असो, अनेकांना जो त्रास आहे ते सुयोग डॉक्टर हॉस्पिटलमध्ये नक्कीच व्यवस्थित करता आणि ते बी एकदम कमी किमतीमध्ये गोरगरिबांची सेवा करता आणि अशीच सेवा त्यांच्याकडनं घडत राहो। नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद सर। नमस्कार, माझे नाव अर्जुन शिवाजी पगार, राहणार खडकवसर। माझ्या मुलाचा झाडावरून पडले हात मोडला होता, तर तिचे सुयोग हॉस्पिटलला आलो, तर सरांनी योजनेमधून आम्हाला सर्व करून दिलं, ऑपरेशन वगैरे। आज माझ्या मुलाची तब्येत एकदम क्लिअर झाली। सर्व योजनेमध्ये केलं त्याबद्दल सरांचे आभार, त्यांच्या स्टाफचे पण काम व्यवस्थित आहे सगळं, त्यांचे पण आभार।